नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण आकर्षक आणि देखण्या अशा 5 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. तर आजच्या भागामधले आपण फ्री हँड रांगोळी काढणार आहोत. तेही खूप सुंदर रांगोळी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात जास्त कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका. तर इथे बघा, मी या पद्धतीने वरती एक अशी कुरी काढल्यासारखी काढून घेतली आहे आणि त्याभोवती आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. रांगोळी खूप हटके आहे आणि सिंपल आहे आणि काढायला एकदम सोपी रांगोळी आहे. फक्त तुम्ही पहा आणि आवडल्यास तुम्हीसुद्धा ही रांगोळी नक्कीच तुमच्या दारामध्ये ट्राय करा. तर हे बघा, सगळ्या आपण साईडने अशा पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्यामध्ये आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. तर मी वरती एक असा तुरा काढून घेते अजून एक, आणि इथे आपण असे डॉट्स देऊयात दोन्ही साईडने. तर मैत्रिणींनो, ही होती आपली पहिली रांगोळी. साधी सोपी सिंपल, अगदी पण नवीन स्टाईलने. तर तुम्हाला ही रांगोळी आवडली का नक्कीच सांगायला विसरू नका. तर आजच्या 5ही रांगोळी खूप सुंदर आहेत आणि देखण्यासुद्धा आहेत. तर इथे आपली पहिली रांगोळी काढून झाली. तर आपण इथे दुसरी रांगोळी काढूयात. तर आपल्याला असे एक चौकोन, एकाखाली एक असे 3 चौकोन तिरप्या आकारामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने मी इथे व्हाईट रांगोळीने काढलेले आहेत. तुम्ही इथे कलरचे सुद्धा काढू शकता. लाल कलर किंवा पिवळा कलर किंवा दोन्ही साईडने लाल कलर देऊन मधल्या चौकोनामध्ये तुम्ही पिवळा कलरसुद्धा भरू शकता. ते सुद्धा खूप छान दिसेल. आणि दोन्ही साईडला अशा 1-2 छोट्या लाईन मारून घ्यायच्या आहेत एक एक. तर हे बघा, आपल्याला असा एक तुरा काढून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडने सुद्धा काढून घ्यायचा आहे. आजच्या भागातली ही मला रांगोळी खूप आवडली. एकदम काढताना वेगळीच विचार केला आणि काढून झाल्यावर रांगोळी वेगळीच काढल्या गेली. मला ही खूप रांगोळी आवडली आजच्या भागातली. तुम्हालासुद्धा आवडेल तर पूर्ण पहा व्हिडिओ. तर हे बघा, आपल्याला दोन्ही साईडने असे गोलाकार काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्या साईडने आपल्याला बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडने सुद्धा असे तुरे काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने खूप युनिक रांगोळी आहे आणि एकदम सोपी आहे काढायला आणि मनमोहक, मनात भरतील अशा या रांगोळी आहेत. तुम्ही व्हिडिओ पहा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला या 5 रांगोळीपैकी कोणती रांगोळी आवडली. मला तरी आजच्या भागातली ही रांगोळी खूप जास्त आवडली. तर इथे बघा, मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने असा एक एक डॉट्स देते आणि मधल्या चौकोनामध्ये एक पांढऱ्या रांगोळीने डॉट्स देते. आणि आपण जे बाहेरून 2 तुरे काढले त्यावरती सुद्धा मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक एक डॉट देऊन त्याला प्रेस करून घेतलेला आहे. आणि आपण शेवटीसुद्धा ज्या लाईन ओढल्या तिथेसुद्धा मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स दिलेत. आणि दोन्ही साईडला आपण असे 5-5 छोटे छोटे डॉट्स देऊयात. खूप सुंदर रांगोळी आहे आणि एकदम युनिक आहे. तुम्ही कुठे पाहिली नसेल आणि कुणी काढली पण नसेल तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली तर जरूर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आवडली का हे सुद्धा सांगा. रांगोळी काढायला बसलं का रांगोळी विचार वेगळा असतो काढण्याचा आणि रांगोळी काढत काढत हात वेगळाच वळण घेऊन रांगोळी वेगळी तयार होते. तेव्हा खूप छान अशा रांगोळी तयार होतात. एखादी रांगोळी खूप छान आली की मिटवायचं सुद्धा मन होत नाही. त्याच पद्धतीने हे बघा, इथे आपण तिसरी रांगोळी काढतो आहे. मी अगोदर एक गोल काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं एक चक्र काढून घ्यायचं आहे आणि त्याभोवती आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, लांब, उभ्या, 3 पानाच्या. जशा तुम्हाला आवडतील तशा तुम्ही काढू शकता. तर रांगोळीचा आपल्याला आकार व्यवस्थित आला पाहिजे. रांगोळी कशीही काढली तरी छानच दिसते. तर हे बघा, मी असे तुरे काढलेत आणि त्यामध्ये काही उभ्या पाकळ्या काढल्यात, काही गोल पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्याला व्यवस्थित आपण इथे या तुऱ्यांना आकार देऊन घेऊयात इयरबड्सच्या सहाय्याने. आणि ज्या पाकळ्या काढल्यात त्याच्या खालच्या साईडने आपण अशा पांढऱ्या रांगोळीने भरून घेऊयात. खूप सुंदर रांगोळी आहेत आणि एकदम आपण फ्री हँड रांगोळी काढलेल्या आहेत. तर छानच दिसतात ह्या रांगोळी. अगदी छोट्या छोट्या दारात नवनवीन रांगोळी, देवासमोर नवनवीन रांगोळी. शक्यतो ह्या रांगोळी आपल्याला दारामध्ये किंवा उंबरवट्याच्या साईडला काढल्यास खूप छान दिसतील, कारण थोड्या या मोठ्या आकाराच्या आहेत. रोजच्या भागामध्ये आपल्याला अगदी छोट्या छोट्या असतात. त्या तर तुम्ही कुठेही काढू शकता. इवन देवाऱ्यासमोर, तुळशीसमोर ह्यासुद्धा काढू शकतात, असं काही नाही. तर हे बघा, आपण असे सगळ्या साईडने असे 5-5, 6-6 छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि मध्ये जे आपण चक्र काढलं होतं
ती थोडी रांगोळी हवेने स्प्रेड झाल्यामुळे मी त्याला व्यवस्थित आकारसुद्धा इथे देऊन घेते. आणि ज्या तुऱ्यांवरती आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने मी असं डॉट डॉट दिलेत आणि आपण पांढऱ्या रांगोळीने जे मध्ये असे तुरे काढले होते त्यावरती सुद्धा आपण असे छोटे छोटेसे डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. ही बघा किती साधी सोपी आणि सिंपल रांगोळी आहे, पण दिसायला किती गोड रांगोळी दिसते ही. तर इथे आपण आता चौथी रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला असं गोपद्म काढून घ्यायचं आहे आणि त्याला नीट आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे आपल्याला. इयरबड्सच्या साहाय्याने व्यवस्थित करून घेऊया त्याला. हे बघा या पद्धतीने. वरच्या साईडला आपण अशी एक मोठी पाकळी काढूयात आणि त्या पाकळीच्या साईडने आपल्याला अशा खूप साऱ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मधल्या पाकळीला जॉईंट करूनच आपल्याला साईडच्या पाकळ्या काढायच्या आहेत. त्या सगळ्या दोन्ही साईडने आपल्याला सेमच करायचं आहे. मी इकडून तुरा काढून घेतलेला आहे आणि तिकडे अशी पाकळी काढलेली आहे. तर यासुद्धा साईडने आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. लाल आणि पिवळ्या रांगोळीने आपण इथे डॉट देऊयात. मध्यंतरीसुद्धा आपण खालच्या साईडने इथे सुद्धा डॉट देऊन घेऊयात. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही रांगोळी अशा नवनवीन काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर लाईक करा आणि तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या हे सांगण्यासाठी, किंवा माझ्या रांगोळी चुकत आहेत का, किंवा तुम्हाला कोणत्या रांगोळी पाहायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि अशाच पटपट झटपट रांगोळी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर इन्स्टावरती सुद्धा आपली ID आहे अनु डेली रंगोली, तिथे सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. तर हे बघा इथे आपली आता चौथी रांगोळी काढून झाली. तर इथे आपण 5वी रांगोळी काढतो. तर हे बघा मी 2 मोठ्या म्हणजे सेम आकाराच्या लाईन दिल्यात आणि त्यापेक्षा 2 छोट्या खालच्या साईडने आणि वरच्या साईडने. त्यावरती आपण असं एक चक्र काढून घेतलं आहे, त्याला क्लीनसुद्धा करून घेतलं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा गोलाकार डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने सुद्धा इथे डॉट देऊन घेऊयात. मोठ्या लाईनवरती आपण पांढऱ्या रांगोळीने दोन्ही डॉट्स दिलेले आहेत आणि खालच्या आणि वरच्या लाईनला लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक छोटे छोटे आपण डॉट्स देऊयात. आणि इथे सुद्धा आपल्याला असं उलटं गोपद्म काढून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला असे 2-2 तुरे काढून घेऊयात आपण इथे. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आपल्या आजच्या भागातल्या 5 रांगोळी. फ्रीहँड रांगोळी, अगदी सोप्या, साध्या, सिंपल आणि आकर्षक रांगोळी. तर नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा करते. तर अशाच रांगोळी नवनवीन पाहत राहा. तुमच्या दारात, देवघरात रांगोळी नवनवीन तुम्ही काढत राहा. रांगोळींची प्रॅक्टिस करत राहा आणि असाच रांगोळींचा आनंद घेत राहा. असेच व्हिडिओ पाहत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा इथे सुद्धा आपली ही डिझाईन काढून तयार आहे. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.